सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घ्यायचा, आपलं गाव सोडून मोलमजुरीसाठी पोट भरण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहायचं। शिक्षणाची फार मोठी वाट नाही आणि त्यातून कष्ट करून काम करून कशीबशी आपली उपजीविका म्हणजे आपलं पोट भरायचं। त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर मुलं आणि तरीही स्वतःचे वैयक्तिक स्वप्न, आपल्या मुलाबाळांचे स्वप्न बाजूला ठेवून समाजासाठी काहीतरी एक ठाम मत घेऊन उभं राहायचं आणि त्याच्यासाठी ध्येय वेड बनून लढायचं। असे आपले आदरणीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील। तर या मनोजदादा जरांगे पाटील यांचा अत्यंत साधारण व्यक्ती म्हणजे मनोज म्हणून आज आदरणीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा झाला याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। मित्रांनो, गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी। चला तर सुरू करूया। अत्यंत साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला, त्याच्यानंतर पोट भरण्यासाठी आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये राहायला जावं लागलं। त्या गावामध्ये जास्त शिक्षण तर मिळालं नाही, परंतु लवकरच कामधंद्याला सुरुवात करावी लागली, कारण आपला जो आयुष्याचा जो संसाराचा जो गाडा आहे तो हाकण्यासाठी पैसे महत्त्वाचे असतात। त्यानंतर लेकरं बाळ झाली, परंतु या माणसाला त्याच्या मनामध्ये शिवरायांचे विचार, मराठा समाजाचे विचार, मराठा समाज हा सुशिक्षित झाला पाहिजे हे विचार काही या माणसाला स्वस्थ बसू देत नव्हते। त्यामुळे त्यांनी सुरुवातीला राजकीय प्रवास सुरू करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये गेल्यावरती त्यांना लगेच लक्षात आलं की आपली ध्येय, आपली स्वप्न ही समाजासाठीची आहे व राजकारण हा काही आपला पिंड नव्हे। त्यामुळे लागलीच तिथून त्यांनी माघार घेतली आणि परत एकदा आपल्या समाजासाठी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे लढण्याचं त्यांनी ठरवलं। 2011 मध्ये शिवबा नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आणि या शिवबा संघटनेच्या माध्यमातून आपल्या पायाला भिंगरी बांधून ते समाजामध्ये फिरले। समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, समाजाला माहिती देणे, समाजाचा बारीक अभ्यास करणे, सूक्ष्म निरीक्षण करणे, अशा प्रकारचं काम यांनी सुरू केलं। राजकीय लोकांना वेगवेगळी विद्यापीठं जशी मानद या पदवी देतात, डॉक्टरेट या पदवी देतात, तसंच हा माणूस सुद्धा आमच्या समाजाचा डॉक्टरच म्हणावा असं आता या मराठा समाजाला वाटायला लागलंय। त्याचं कारण म्हणजे या माणसाचं मराठा समाजाबद्दलचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास। कुठलाही माणूस एका आंदोलनाने किंवा एका लाठीचार्जने इतका मोठा नेता हा होत नसतो। त्याच्या मागे असती त्याची बरीच मोठी पार्श्वभूमी आणि ती पार्श्वभूमी या शिवबा संघटनेच्या माध्यमातून तयार झालेली होती। शिवबा संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे लढे उभे केले गेले, वेगवेगळे आंदोलनं तयार केल्या गेली आणि त्यातून मनोजदादा जरांगे पाटील हे साधारण मनोजचे मराठा योद्धा बनण्याचा प्रवास एका बाजूला सुरू होता। अत्यंत सुंदर पद्धतीने अभ्यास करणे, अभ्यासपूर्ण मांडणी करणे, ते सरकारपर्यंत पोहोचवणे, ती माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा सगळा प्रवास त्यांचा सुरू असताना एक एक चॅप्टर ते त्यांच्या गाठीशी बांधत चालले होते। कधी राजकारण्यांनी धोका दिला असेल, कधी खोटी आश्वासनं दिली असतील, कधी दिलेली आश्वासनं पाळली नसतील, कधी अधिकाऱ्यांनी दिलेले वचन पाळले नसतील, कधी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असतील, या सगळ्या गोष्टीचा अनुभव ते हळूहळू घेत होते आणि हे अनुभव म्हणजेच साधारण मनोजचा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील बनणे यामध्ये महत्त्वाचे ठरत होते। आणि याच्या शेवटचा अध्याय सुरू झाला जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन उभं राहिलं। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकार तिथे कार्यक्रम घेणार होतं आणि या कार्यक्रमाला मात्र हे उपोषण आडकाठी ठरणार असं सरकारला कुठेतरी वाटत होतं आणि सरकारने जे नको तेच केलं। हे आंदोलन चिरडण्याचा, दडपण्याचा एक प्रयत्न त्यांनी करून बघितला आणि म्हणतात ना, एखाद्या छोट्याशा ठिणगीला जेव्हा तुम्ही फुंकर मारून विझवण्याचा प्रयत्न करतात, ती ठिणगी जर साधारण असेल तर विझते, परंतु जर ती असाधारण असेल तर ती खूप मोठा पेट घेऊ शकते। आणि मनोजदादा जरांगे पाटील ही तीच ठिणगी ठरले, ज्यांनी त्यांना विझवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी इतकी दाहकता स्वीकारली की ते सगळे सत्ताकारणी, ते सगळे राजकारणी आणि ते सगळे सरकारचे लोक त्या दाहकतेमध्ये भाजल्या गेले।
त्या आंदोलनानंतर, त्या लाठीचार्ज नंतर मराठा समाजामधली तळपायाची आग मस्तकात गेली, सरकार विरुद्धचा रोष वाढत गेला आणि निर्लज्जपणे या आंदोलनाला, आपल्या माय बहिणींना मारलेल्या, आपल्या जनतेला मारलेल्या या आंदोलनाचं समर्थन करणाऱ्यांना शेवटी माफी मागण्याची वेळ आली। आता मात्र सरकारने पहिला जो मुद्दा होता तो बाजूला ठेवला आणि आता त्यांनी एक्झिक्यूट केला त्यांचा दुसरा प्लान म्हणजे यांची पूर्ण माहिती घेणे आणि कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न होतोय का हे सगळं चाचपणी करायला सुरुवात झाली। परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांचं साधारण 2 रूमचं घर, पत्र्याचं घर आहे आणि त्यांच्याकडे कुठलीही संपत्ती नाही, कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आलेला पैसा नाही, त्यामुळे सरकार त्यांना कदाचित ईडीची भीती दाखवू शकलं नाही। कॅरेक्टरच्या बाबतीतही यांची चाचपणी केल्या गेली, परंतु मनोजदादा जरांगे पाटील तिथेही सरसच ठरले। मग आता कुठलीही गोष्ट आपल्या हाती लागत नाहीये म्हणून सरकारने तिसरा प्लान एक्झिक्यूट केला, तो म्हणजे चर्चेचा द्वार खुलं करणं। चर्चेच्या माध्यमातून वारंवार इन्सिस्ट करणं की आम्हाला वेळ द्या, वेळ द्या, वेळ द्या। तसं पाहिलं तर इंग्रजांच्या काळापासून वेळ मागून ते आंदोलन चिरडण्याचा हा आपल्याकडे बराच मोठा इतिहास आहे आणि सरकारने सुद्धा यावेळेस परत एकदा ती स्ट्रॅटेजी अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला। पण म्हणतात ना की साधारण मनोजदादा जरांगे पाटील हा आपोआप झालेला नव्हता। या सगळ्या गोष्टींचा अनुभव, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्या पाठीशी होता आणि त्यांनी मात्र सरकारला वेळ दिला, परंतु वेळ हा सरकारला दिला की स्वतःला घेतला हे सरकारच्या सुद्धा लक्षात येऊ दिलं नाही आणि अत्यंत साधारण असलेल्या या आगीची दाहकता त्यांनी दिवसेंदिवस वाढवत नेली। हा जो मराठा आरक्षणाचा यज्ञ, हा जो आंदोलनाचा यज्ञ होता, तो त्यांनी इतका दाहक बनवला, इतका पेटता ठेवला, वारंवार त्याच्यामध्ये ते तुपाची धार सोडत गेले। आपल्या अमोघ वाणीतून, आपल्या निर्मळ स्वभावातून, आपल्या निर्भीड स्वभावातून, आपल्या विश्वासार्हतेतून, आपल्या प्रामाणिकपणातून, आपल्या अभ्यासातून त्यांनी या सगळ्यांना जणू गबगार केलेलं होतं आणि या सगळ्याचा शेवट म्हणजे आता हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि आज त्यांची पदयात्रा ही पुण्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि आता सरकारचा गळा दबतोय की काय, सरकारचा श्वास थांबतोय की काय, ही परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे। तर मित्रांनो, अत्यंत साधारण मनोज, खरं तर आंदोलनाच्या सुरुवातीला जर आपण या सगळ्या सत्ताकारण्यांची जर वाक्य ऐकली असेल तर त्यांच्या वाक्यात एक होतं, मी मनोजशी बोललो, मी मनोजला सांगितलं, मी मनोजला समजावण्याचा प्रयत्न केला। परंतु आज मात्र एकही राजकीय व्यक्ती, एकही सत्तेतला मंत्री त्यांना एकिरे नावाने पुकारू शकत नाही। हा प्रवास होता साधारण मनोजचा, मनोजदादा जरांगे पाटील इथपर्यंतचा। एक मराठा योद्धा कसा घडला तर तो मराठा योद्धा त्याच्या अभ्यासातून घडला। एक मराठा योद्धा कसा घडला तर तो त्याच्या समाजाच्या सूक्ष्म अभ्यासातून घडला। एक मराठा योद्धा कसा घडला तर त्याच्या चांगल्या आणि वाईट अनुभवातून घडला। एक मराठा योद्धा कसा घडला तर त्याच्या निर्भीड स्वभावातून घडला। एक मराठा योद्धा कसा घडला तर त्याच्या विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि लोकांना लळा लावण्याच्या स्वभावातून घडला। एक मराठा योद्धा कसा घडला तर आपले स्वतःचे पाय जमिनीवरती रोवून उभा राहताना हा घडला। तर मित्रांनो, कसा वाटला हा आपला व्हिडिओ, कसा वाटला हा तुमचा मनोज ते आदरणीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हा प्रवास? जर हा प्रवास आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत तो पोहोचवा आणि या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।